ज्यांना फास्ट बोललेलं समजायला येत नाही त्यांनी व्हिडिओची स्पीड आपल्या सोयीप्रमाणे करून घ्यावी. आजचा आपला विषय आहे अपॉस्ट्रॉफी. आता तुम्ही म्हणाल, सर हे तर आम्हाला माहिती आहे, ते चिमट्यासारखं वर लावतात ना चिन्ह, तेच ना. अरे थांबा, घाई करू नका. इंग्रजी भाषेत एकाच नावाचे दोन गढी आहेत. पहिला प्रकार, छोटा कॉमा विरामचिन्ह. हा बिचारा साधा आहे. हा काय करतो, एकतर तुमची मालकी दाखवतो. समजा आपल्याला म्हणायचं असेल की राहुलचा डबा, तर आपण म्हणतो राहुल स्टिफिन. तो वरचा छोटा रेषेसारखा एसच्या मागे दिसतो ना, तो झाला आपला विरामचिन्हवाला अपॉस्ट्रोफी. किंवा आपण शॉर्टकट मारतो, डू नॉटच्या ऐवजी डोंट म्हणतो. इथे तो अक्षरांच्या मध्ये जाऊन बसतो. हा झाला व्याकरणाचा भाग. हे तुम्हाला माहीत असेलच. पहिलं, विरामचिन्ह म्हणून अपॉस्ट्रोफी. हे दोन मुख्य कारणांसाठी वापरलं जातं. एखादे अक्षर गाळण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन किंवा मालकी दर्शवण्यासाठी पोझिशन. उदाहरणे, कॉन्ट्रॅक्शन्स अक्षर गाळणे, डोंट डू नॉटचे संक्षिप्त रूप तयार करण्यासाठी. उदाहरणार्थ, आय डोंट नो. इट्स इट इज किंवा इट हॅजचे संक्षिप्त रूप तयार करण्यासाठी. उदाहरणार्थ, इट्स रेनिंग आउटसाइड. आय ॲमचे संक्षिप्त रूप तयार करण्यासाठी. पोझिशनसाठी याचा उपयोग करतात, जसं की राहुल्स कार राहुलची गाडी, द डॉग्स टेल कुत्र्याची शेपटी, स्टुडंट्स बुक्स विद्यार्थ्यांची पुस्तके. अनेक वचन असेल तर शेवटी चिन्ह येते. दुसरा प्रकार, कवींचा आवडता अलंकार. खरा खेळ इथे सुरू होतो. साहित्यातला अपॉस्ट्रोफी म्हणजे काय तर सोप्या भाषेत इथे नसलेल्या किंवा निर्जीव गोष्टीशी गप्पा मारणे. कल्पना करा, तुमचा ब्रेकअप झालाय आणि तुम्ही खिडकीत बसून चंद्राला म्हणताय, ए चंद्रा, ती गेली रे सोडून, आता तूच सांग मी काय करू. अरे बाबा, चंद्र तुम्हाला उत्तर देणार आहे का? नाही. पण तुम्ही त्याला जणू काही तो सजीव आहे आणि तुमचं ऐकतोय अशा थाटात साथ घालताय. यालाच म्हणतात अपॉस्ट्रॉफी. काही उदाहरणं बघा म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आपण त्या ताऱ्याला म्हणतोय, तू चमक. तो तारा काय आपल्याला म्हणणार आहे का की हो सर चमकतो की? नाही ना. मराठीतही बघा, बालकवी जेव्हा म्हणतात ना की हिरवे हिरवे गार गालीचे आणि फुलराणीशी बोलतात, तेव्हा ती फुलराणी प्रत्यक्षात उत्तर द्यायला तिथे नसते. थोडक्यात ओळखायचं कसं? जेव्हा कवितेत ओ, ओहो, हॅलो, हे किंवा थेट एखाद्या निर्जीव गोष्टीला हाक मारली जाते, तेव्हा समजून जायचं की इथे कवीने अपॉस्ट्रॉफीचा तडका दिलाय. एक महत्वाचा इशारा, परीक्षेत जर विचारलं की अपॉस्ट्रॉफी ओळखा, तर तिथे डोंट किंवा इट्स लिहून येऊ नका, नाहीतर मार्क मिळण्याऐवजी 0 मिळेल. अलंकार म्हणजे काय विचारलं ते अगोदर बघा, नाहीतर काहीही येऊन ठेवाल. चला तर मग, आता कोणीतरी उठून सांगा बरं. समजा मी माझ्या घराच्या भिंतीला म्हटलं, ए भिंती, जरा बाजूला सरक, मला रस्ता दे. तर हा कोणता अलंकार झाला? शिका आणि मजा करा. काही अडलं तर मला सांगा, मी इथेच आहे.